दिदे बेटा काय गडबड आहे? पप्पा मला ना मित्रांसोबत तुला मैत्रिणी बरोबर मित्राबरोबर फिरायला जायचं आवश्यक आहे. मी तुला परमिशन देतो, पण बेटा संध्याकाळ झालं म्हणजे मला घरी पाहिजे हे मी खपून घेत नाही, कळलं ना? अवश्य जा, एन्जॉय कर, काही अडचण नाही. पप्पा मला आयफोन 14 प्रो मॅक्स. कशासाठी पैसे पाहिजेत? हे बघ, ऑनलाईनच्या याच्यावरती माझा विश्वास नाहीये. आपण दुकानामध्ये जाऊ, तू चांगलं दुकान बघ, तुला ज्या दुकानामध्ये फोन आवडेल त्या दुकानामध्ये जा, तू मला फोन कर, मी तुला तुझ्या फोनपेवर पैसे पाठवतो, कळलं? जा कुठल्याही दुकानात जा, काय टेन्शन घेऊ नको, मी तुला पैसे पाठवतो. कितीचा फोन आहे फक्त मला कळव, पैसे लगेच पाठवून देतो. आणि पावती घेऊन यायची ते मोबाईलची. मी कुठले काम मला अगोदर आवडत नाही. तर पप्पा आज लय कॉलेजला जायचा कंटाळा आला ना तर 4 दिवस सुट्टी घे, घरी आराम कर. तब्येत बरोबर नसेल तर दवाखान्यात जा, इलाज कर. डॉक्टर मी चांगल्या डॉक्टरकडे मी माझ्या ओळखीच्या डॉक्टरकडे घेऊन जातो, काही टेन्शन घेऊ नको. आणि हॅलो, नक्की काहीतरी गडबड असायला पाहिजे. आज बघतोस काय कोणा सांगितलं? हॅलो, हा बोल ना. बाबू कोणा संग बोलतेस तू? पप्पा आमचं ठरलंय पळून जाऊन लग्न करायचं. ती गलती करायची नाही, पळून जाऊन आई बापाच्या नावाला कलंक लावायचा नाही, कळलं? चुकून नाही. त्या मुलाचं घर, चौकशी, कुठं राहतो, काय करतो, ही सगळी चौकशी मला तू त्याचा डिटेल दे, मी चौकशी करतो. मी स्वतः मागणी घालायला त्याच्या घरी येतो, पण ही चुकी कधीही करायची नाही बेटा. आई बापाचं नाव कधी खाली करायचं नाही.